पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका विमानसेवेलाही बसत आहे। आज जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे 4ही जण गंभीर जखमी झाले आहेत। यातील एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही। पौड नजीक कोंढावळे गावातील गारवा हॉटेल नजीक ही घटना घडली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल हेक्टर या कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण केलं होतं। हेलिकॉप्टर हैदराबादच्या दिशेने जात होतं। दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौड नजीक आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली। यानंतर हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळला। घोटावड्याच्या दिशेने येणारे हेलिकॉप्टर घटनास्थळी गिरट्या घालताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसलं। त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला। या हेलिकॉप्टरमधून 4 लोक प्रवास करत होते। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी या दुर्घटनेची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले। घटनेची माहिती मिळताच शेजारच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं। अपघातानंतर पायलट जखमी झाले आहेत। ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती समोर आली। हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला न जाण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं। हेलिकॉप्टरमधून धीर भाटिया, अमरदीप सिंग, SP राम प्रवास करत होते। ते किरकोळ जखमी झाले आहेत, तर पायलट गंभीर जखमी झाला असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कॅप्टन आनंद असं पायलटचं नाव आहे। अशी हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची देखील नावे आहेत।